नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा। जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मोहिते सरांचं हिंगणगादे येथील मोहिते सरांचं आपण सिरियल सुरू करतोय, तर हा पहिलाच व्हिडिओ आपला आहे की मोहिते सरांचं ऊसाचं नियोजन कसं असतं हे आपण स्टार्टिंगपासून अगदी लागवडीपासून पूर्ण माहिती घेणार आहोत। वर्षभर आपण त्यांचे व्हिडिओ करणार आहोत, अगदी लागणीपासून काढणीपर्यंत। तर ते 100+ कसं घेत आहेत हे पूर्ण माहिती आपण सातत्याने घेणार आहोत सरांच्याकडून। तर सर नमस्कार। नमस्ते सर, तुमचं नाव काय? मी देवदास काकासू मोहिते, राहणार हिंगणगादे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। सध्या आपण इथं जे आता उभा आहे तो 8 महिन्याचा 86-032 8 साली प्लॉट आहे। 86-032 तर असं तुम्ही सातत्याने किती वर्ष झाले की तुम्ही ऊसाचाच प्लॉट करताय? सातत्यानं लगभग आता माझ्या अगोदर पण म्हणजे आमच्या घरातले किंवा असं लगातार 30 वर्ष झाले या क्षेत्रात ऊसच आहे। ऊसच आहे। इथं तुम्ही काही पिकं घेत नाही का तुमच्या प्लॉट मध्ये? जर ऊस तुटून गेल्यानंतर मला नेडवान गेल्यानंतर आपण काय करतो, कुट्टी करून ताग किंवा हिरवळीचे पिकं त्याच्यात गाडतो। बाकी काय दुसरं पीक एखाद वेळी हरभरा किंवा भुईमुग असं करतो आणि लगेच त्याच वर्षी जूनला आपण 8 साली लागण करतोय। सगळ्यात महत्वाचा पॉइंट सरांनी इथं सांगितलाय की ते 65 कुट्टी अगदी सातत्याने करतायत आणि त्याच्यानंतर जो गॅप जातोय 4-5 महिन्याचा जो गॅप राहतोय, तर त्यामध्ये सुद्धा ते हिरवळीची खतासाठी नियोजन करतायत किंवा आपला हरभरा आहे किंवा बाकीचे भुईमुग आहे, तर हे पिकं ते सातत्याने तिथं त्यावेळेला ते घेत आहेत नेडव्यानंतर। तर सर तुम्ही ज्या वेळेला ते पिकं घेतात आणि त्याच्यानंतर तुम्ही लागवड करता, तर त्यावेळेला घरचंच बियाणं तुम्ही वापरता का? हो, घरचंच। आता महत्वाचा सगळ्यात मोठा विषय बियाणं। बियाणं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं शुद्ध आणि निरोगी बियाणं पाहिजे आणि बियाणं लागणीचं पाहिजे आणि 9 ते 11 महिन्याचंच बियाणं पाहिजे। खोडव्याचं बियाणं हे कधीच वापरू नये, खोडव्याचं किंवा नेडव्याचं। काय होतं सर, समजा जर खोडव्याचं बियाणं आपण वापरायचं म्हणजे आता काही शेतकरी वापरतात सुद्धा, तर काय होतं खोडव्याचं बियाणं आपण वापरल्यानंतर? जर ते आपल्या माहितीतलं नसेल किंवा काय नसेल किंवा त्याच्यात म्हणा कांडे कीड असू शकते, गवताळ वाढ असू शकते किंवा इतर हे असते, म्हणजे आपण स्वतःच प्रत्येक शेतकऱ्यानं 100 टन उत्पादन घ्यायचं असलं तर स्वतःचा बेनेमाळा तयार करावा। आणि बेनेमाळा करायचा असला तर काय, आता आपले VSI आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, तिथं आपल्याला प्रमाणित बियाणे भेटते किंवा तुमचा कुठलाही नर्सरीवाला असेल तिने फाउंडेशनची रोपं आणलेली असतील VSI मधनं किंवा त्यांच्याकडं खात्रीलायक करून तुम्ही रोपे त्यांच्याकडं फाउंडेशनची घेऊ शकता। तर VSIची रोपं जर घेतली तर टिश्यू कल्चर रोप असतात, ते तुम्ही आणून लावू शकता 1 गुंठ्यात। त्याचं बेने प्लॉट करा, तुम्हाला 4-5 वर्ष तो बेने प्लॉट चालेल किंवा तुमचे परिचयाचे नर्सरीवाले असले त्यांना आणाय सांगा ते बेने प्लॉट। सगळ्यात महत्वाचं बियाणं 100 टन काढण्यासाठी बियाणे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे। बियाण्यामुळे तुम्हाला 15 ते 20 टन उत्पादन मध्ये फरक 100% पडू शकतो। म्हणजे सरांनी इथं खूप छान अशी माहिती सांगितली की बियाणं जर आपलं निरोगी असेल, चांगलं असेल तरच आपण 100+ ला असं जाऊ शकतो, बरोबर आहे ना सर? मग अशा पद्धतीने नियोजन हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे। तर सर तुम्ही बियाणं आणल्यानंतर तुम्ही लागवड ही कशा पद्धतीने करता आणि जी हिरवळीची खत आहेत त्याच्यानंतर तुम्ही शेणखत वगैरे घालता का तुमच्यावर? आता आपण सुरुवातीला बघा, ऊस तुटल्यानंतर कुट्टी करून घेतो, कुट्टी करून झाल्यानंतर त्याला एक रोटर मारून नांगरट करून आपण दहीचा किंवा ताक त्याच्यात आपण पेरतो। ताक आणि दहीचा एक 45 दिवसाचा झाल्यानंतर त्या आपण त्याला जमिनीत गाडायचा आहे। पण तो कधी गाडायचा असतोय? 45 दिवसाचा 50% फुलोऱ्यात असतो ना। काही शेतकरी काय करतात, ताक किंवा दहीचा गाडतात, कधी गाडतात? 60 दिवसानं पूर्ण फुलं आल्यावर तो फायदा करण्यापेक्षा 100% नुकसानच जास्त करणार। ताक किंवा दहीचा 45 दिवस झाल्यानं 50% फुलोर असताना जमिनीत तुम्ही गाडला पाहिजे आणि त्यानंतर रोटर मारून तुम्ही नांगरट करून हे करायचं। एकरी तुम्ही 5 ते 6 टोल्या शेणखत तुम्ही त्याला वापरलं पाहिजे आणि 5 ते 6 टोल्या शेणखत हे करून रोटर मारून सरी सोडायची। नंतर तुम्ही रोपं किंवा बियाणे दोन्ही काही लावू शकता, म्हणजे तुम्हाला जसे हे असेल तसे। नाही सर, लावू शकता म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करता हे सांगा ना आम्हाला। 7 ते 8 वर्ष झालं तर आम्ही काय करतोय, रोपं लावतोय आणि सरीचं अंतर पहिले आपण 3-3.5 फुटी सरी असायची, 2.5 फुटी असायची। मी लगातार 2017 पासून 5 फुटी सरी सोडतोय आणि ड्रिप हे करणं महत्वाचंच आहे। शक्य असेल तर 100% ठिबक हे करावंच। ठिबकमुळे कसं पाणी किंवा पाण्याची बचत होती आणि आपण जी खतं देतोय ती मुळीच्या कक्षात जातात
आणि 5 बाय 2 हे 1.5 फुटाव किंवा 1.25 फुटाव 2 फुटाव तुम्ही रोप लागण. मी आता काय करतोय 5 बाय 1.25 फुटावर रोप लागण करतोय. आता हा सध्या प्लॉट आहे 5 बाय 1.25चा आहे आणि आता हे 10 जूनचा प्लॉट आहे, 10 जून 2023चा. आता आज 10 फेब्रुवारी 2024 झालेत. आता सध्या हा प्लॉट 18-19 कांडे आहे, ॲव्हरेज 16 ते 19 कांडे आहे. आणि ह्याला नंतर परत आम्ही ताक गाडला. ताक गाडल्यानंतर शेणखत टाकले, शेणखत टाकून सरी सोडली. सरी सोडल्यानंतर हा प्लॉटला आम्ही बेसल डोस टाकलाय. बेसल डोसला काय केलं होतं आम्ही, एक 2 DAP, 10 किलो गंधक, 10 किलो ह्युमिक, 10 किलो मायक्रोन्यूटन आणि सेंद्रिय कुठले तुम्ही निंबोळी पेंट घ्या, कुठले हे करा. सेंद्रिय कमीत कमी याला एक 2-3 बॅगा तुम्ही रोप लावायच्या अगोदर सरीमध्ये इसकुटून द्यायच्या आहे त्या. आणि नंतर काय करायचं, सरीमध्ये टाकल्यानंतर बैलाचं 3 दाती अवजार तुम्ही त्या सरीत फिरवून घ्या. सरीत फिरवल्यामुळे ते जे आपण रासायनिक खतं टाकतोय ते माती अडवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करतोय, रासायनिक खतं उघड्यावर टाकून देतोय, त्याची कार्यक्षमता 80% कमी होत्या. 20% तुमची खतं लागतात. तर ते रासायनिक खतं माती हे बैलाच्या अवजारांना आपण फिरवल्यामुळे जमिनीत गेल्यामुळं मातीशी एकरूप होतात. नंतर आपण काय करायचं, त्याला पाणी द्यायचं 2 दिवस ड्रिपनं, किंवा तुम्ही पाट पाणी असेल तर पाट पाणी द्या. नंतर एक 2-3 दिवसानं तुम्ही त्याला 1.5 फुटाव 1.25 फुटाव किंवा 2 फुटाव तुम्ही रोप लागण करू शकता. आणि जर रोप लागण केल्यानंतर 10व्या की 12व्या दिवशी काही शेतकरी, आता माझा प्रॅक्टिकल अनुभव सांगतो, काय नर्सरीवाले काय सांगतात की 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी आळवणी घाला. 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी आळवणी, त्याला रोपाला मुळी सुटलेली नसती. मग तुम्ही आळवणी कशाला घालणार आहे, कोकोपीटला तर घालू शकत नाही. त्यामुळे 10व्या ते 12व्या दिवशी जेव्हा रोपातनं पांढरी मुळी सुटती त्यावेळी तुम्ही ह्युमिक 2 किलो, 19-19, गरज असली हुमणी असली काय असलं तर कीटकनाशक वापरा. जर हुमणी नसली तर कीटकनाशक त्या प्लॉटला वापरू नका. 2 किलो ह्युमिक, 2 किलो 19. आणि पाणी 1 एकरला आपण काय शेतकरी 200 लिटर 1 बॅरेलमध्येच बागवतात, पण ते पुरेसं नाही. कमीत कमी 400 लिटर पाणी पाहिजे तुम्हाला आळवणीला. का तर एका रोपाला एक एव्हरेज धरा, एकरात 4 ते 4.5 किंवा 5,000 रोपं असतात. तर एका रोपाला कमीत कमी 70 ते 80 मिली ते आळवणी पडलं पाहिजे, तर ते मुळीच्या कक्षात जाणार. तुम्ही 1 बॅरलमध्ये 200 लिटरमध्ये 30 मिली वरच्यावर राहणार हो. आणि परत त्याची काय तुम्हाला कार्यक्षमता काही जाणवणार नाही. 200 लिटर 400 लिटर पाणी तुम्ही आळवणी घाला. नंतर ड्रिपनं तुम्ही खतं देऊ शकताय. मला ते शेड्यूलप्रमाणे आहेत. म्हणजे आता सुरुवातीला मला 5 किलो युरिया घ्या, 2 किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्या, 5 किलो अमोनियम सल्फेट घ्या, 2 किलो MOP घ्या सुरुवातीला. जसं 15-15 दिवसाच्या अंतर, आठवड्यातनं तुम्ही 1 वेळा किंवा 2 वेळा सोडा. जसं आठवड्याच्या अंतरानं परत तुम्ही त्याच्यात MOP हे करू शकताय. मला एक 45 दिवसाचा झाला ऊस तर तुम्ही एक 4 किलो MOP घ्या, 7 किलो युरिया घ्या, 7 किलो अमोनियम सल्फेट घ्या, मॅग्नेशियम सल्फेट 1-1.5 किलो घ्या, 1 किलो फॉस्फरिक ॲसिड सोडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं परत नंतर आपले रोपं 30 दिवसाचे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फवारणीचं आहे. फवारणीमुळं तुम्हाला स्प्रेमुळं ऊसाला एकरी 20 ते 25 टन उत्पादन तुम्हाला 100% वाढू शकते. तर फवारणी कुठली तर संजीवके घ्या, कीटक संजीवके म्हणजे 6B. सर तुम्ही जे घेतात तेच सांगताय ना तुम्ही, कारण का तुम्ही असं घ्या म्हणताय म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटणार आहे की तुम्ही वापरत नाहीये आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही फक्त सांगताय. बरं, आता हे मी जे सांगितलं ते मी स्वतः करतोय. आणि आता मी काय करतोय, 7 स्प्रे घेतोय. मला संजीवक आणि कीटकनाशक बुरशीनाशकचं एक 4 स्प्रे, आणि आपले VSI जे येतात वसंत ऊर्जा प्लांट त्यांचे काही इतर प्रोडक्ट्स असतील त्याचे 3 स्प्रे घेतोय. आणि स्प्रे कधीपर्यंत घ्यायचे ते तर 120 दिवसापर्यंत. तो नंतर आपला स्प्रे घेता येणार नाहीत. नंतर तुम्हाला एक 5 ते 7 फवारणी घ्या आणि 5 ड्रिपनं तुम्ही शेड्यूल ठेवा. आठवड्यानं 2दा खतं. आता मी काय करतोय, आठवड्यानं 2दा खतं सोडतोय मी तुम्हाला सांगितलेलं तसे. आणि 7 फवारण्या ह्या प्लॉटला. आता सध्या हा जो प्लॉट आहे त्याला 7 स्प्रे झालेले आहेत. आता सध्या ह्याला 8 महिन्याचा ऊस आहे. आता सध्या याला 12 किलो MOP, म्युरेट ऑफ पोटॅश, 10 किलो अमोनियम सल्फेट आणि 6 किलो युरिया आता सध्या आम्ही आठवड्यानं 2दा देतोय हा प्लॉटला. आणि 1 किलो फॉस्फरिक ॲसिड त्याच्यासोबत. फॉस्फरिक ॲसिड स्वतंत्रपणे सोडायचं, त्याच्यात काही मिक्स करायचं नाही. नंतर ऊस 55 ते 60 दिवसाचा झाल्यानंतर मी काय केलं होतं, जेटा मोडला नाही, मला योग्य संख्या भेटली. म्हणजे मला एक 55 ते 60 ऊस 10 स्क्वेअर फुटात भेटले. 10 स्क्वेअर फुटात
त्यामुळे मी काय जेठा मोडला नाही, मी बाळभर केली होती बैलाच्या अवजारानं. तर त्यावेळी एक DAP, एक MOP, हे एक DAP, एक MOP आणि एक अमोनियम सल्फेट आपण त्यावेळी टाकलं होतं. बैलाच्या अवजारानं उसाला भर लावली नव्हती, 2 ते 3 इंच फक्त माती लावली होती. पण आपल्याला भर लावायची नाही. ते 2 ते 3 इंच माती लावण्यामुळं तुम्हाला जी ऊसाची जाडीवर फरक पडणार आणि जी खोडकीड असते किंवा पोंगामर असते किंवा काय असते, तर ती खोडकीड खालच्या कांडीनं वर जाते, खाली होल पाडते. त्या तुम्ही 2-3 इंच माती लावली किंवा ते तुम्हाला खोडाळी किंवा ते जाणवणार नाही आणि ऊसाला जाडी भेटेल. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, हा प्लॉटला एक 90 दिवसानं संख्या नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे. जर संख्या नियोजन तुमचं बिघडलं तर 100% उत्पादन येत नाही. आपल्याला ऊस जास्त नकोत, ऊसाचं वजन जास्त पाहिजे. तर ऊस किती जगतात एकरात? 40,000 ऊस जगतात. तर मी फक्त काय केलं, 85-90 दिवसानं ह्या प्लॉटला 55 ते 60 ऊस जेव्हा ह्या प्लॉटला होते, तेव्हा मी काय केलं, मोजून घेतले 10 स्क्वेअर फुटाला, म्हणजे एकरी 55,000 ते 60,000 ऊस. त्याला ऊस आपल्याला जगणार किती? आपल्याला 40 ते 45,000 ऊस जगतात. बाकी 15,000 ऊस मोठी भर केल्यानंतर 1 महिन्यात आपल्याला त्या प्लॉटमध्ये 1-2-3 कांडे आल्यावर मरून जातात. मग त्यावेळी आपण पॉवर टिलरनं सरीने बुंडा सपाट करून घेतला आणि त्याला मध्यम भर लावली. मध्यम भर नंतर आपण 140 दिवसानं मोठी भर लावली. त्यावेळी आपण त्यांना 2 DAP दिले होते, एक MOP, एक अमोनियम सल्फेट, एक युरिया, 10 किलो गंधक, सेंद्रिय 3 कीटकनाशक, एक 4 किलो असं त्यावेळी आपण भरीला दिलं होतं मोठे भर झाल्यानंतर. आणि मोठी भर झाल्यानंतर दिलेत का? नाही, मोठी भरीसाठी मध्यम भर झाल्यानंतर आपण दिलं. बाळ भरी नंतर तुम्ही मोठ्या भरीला दिले. बाळ भर नंतर मध्यम भरी नंतर मोठे भरीला दिलं. आणि परत 170 दिवसानं 170 ते 80 दिवसानं हा प्लॉट झाल्यानंतर आपण हा प्लॉटचा पाला काढून घेतला होता. पाला काढणं पण अति महत्वाचं आहे. का तर हा तुम्ही बघताय, हा पाला काढलेला प्लॉट आहे. हवा पूर्ण केळती राहत्या, सूर्यप्रकाशची किरणं त्या प्लॉटमध्ये येतात. सूर्यप्रकाशची किरणं आल्यामुळं त्याच्यात आपल्याला वॉटरशूट निघतात. वॉटरशूट किंवा आता या प्लॉटला तुम्ही बघता इथं वॉटरशूट आहेत बघा. एक वॉटरशूट एका बेटात हे धरला तरी आपल्याला एकरी कमीत कमी 20 टनाचं अवरेज नक्कीच. 4,000 आपल्याला वॉटरशूट भेटतील. एक वॉटरशूट 5 किलोचा झाला तर 20 टन आपल्याला उत्पादन वाढू शकते. कमीत कमी सरांनी इथं वजन पकडलंय, वॉटरशूटचं कमीत कमी वजन 5 किलो तरी असेलच. अक्षरशः त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतं. कारण का वॉटरशूट काढल्याने आपल्या चॅनलवरती अनेक मुलाखती येत्या, अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत की 5 पाचट काय होतं तर ऑक्सिजन मिळतं, प्रकाश संश्लेषण चांगलं होतं, त्याच्यामुळे वॉटरशूट निघतात. वॉटरशूटमुळे एकरी आपल्याला 20 ते 25 टनाचं आपल्याला ते अवरेज वाढतंय आणि बाकीच्या ऊसांचं सुद्धा आपल्याला अवरेज चांगलं मिळतंय. पण एका बेटात ठराविक मोजके ऊस, जसं सरांनी सांगितलं की 10 ते 12 एवढ्याच कांड्या, एवढं संख्या नियोजन आपल्याला जर असेल तर नक्कीच. आता इथं सरांचं पण तुम्ही बघू शकता की ऊस केवढे मोठे आहेत आणि कांड्या सुद्धा लांब पडलेल्या आहेत. सर, एका ऊसाचं आम्हाला कांड्या मोजून दाखवा बरोबर. 8 महिन्यात किती कांड्या पडल्या? हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 कांडी चालू आहे बघा. 8 महिन्यात आता सध्या 19 कांडी आहे बघा हा ऊस. मग सरासरी सर पुऱ्या प्लॉट मध्ये आपण बघायला गेलं तर सरासरी बघा एक 16 कांड्याच्या वर आहे प्लॉट हा. सरासरी 16 आणि 18 पेक्षाही जास्त असू शकतात. आपण एकदम कडेला आहे, अजून मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात. तेच ना, मध्यावरती. हा प्लॉट आपल्याला एक अंदाज आहे याचं 55 कांडीपर्यंत हा प्लॉट जाऊ शकतो. होय का? कसं आहे याचा आता माझा प्रॅक्टिकल अनुभव सांगतो. पाठीमाग आम्ही जेव्हा 1.25 टन उत्पादन घेतले त्यावेळी 44 कांड्याचा प्लॉट होता आणि एप्रिल मध्ये त्याला 16 कांड्या होत्या. आता आपण 10 फेब्रुवारी 2024 आहे, म्हणजे आता आपल्याला 2 महिने अगोदरच आपल्याला तिथं 19 कांड्या भेटल्यात. कमीत कमी 3 ते 4 कांड्या प्लस आहे. हा तिथे काही नियोजन तुम्ही वेगळं केलेलं का? वेगळं केलं म्हणजे काय पाठीमाग काय विषय होता, जरा फवारण्यात आम्ही चेंज केलं. आता आपण ह्या संजीवकाच्या फवारणी घेतो, आता आम्ही जैविक फवारण्या घेतल्या VSI. ह्याच्या अगोदर आम्ही जरा कमी घेत होतो, त्यावेळी जैविक फवारण्यात 3 हे केल्या आणि आपल्या रासायनिक फाऱ्यावर आणि संजीवक म्हणजे सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक हे तिन्ही आपण 30%
प्लॉटला केले. पहिलं जास्त कसं 50-50% करायचो रासायनिक सेंद्रिय. जरा आम्ही यावेळी जैविकवर 30% भर दिला, त्यामुळे त्याचा रिझल्ट पण आपल्याला चांगला भेटलाय. हां हां हां. पण सरांनी इथं काही असे पॉईंट खरंच अगदी आपल्याला योग्य अशी माहिती दिली असं आहेत की जसं आम्ही सुद्धा सांगत आलोय की खतं घातल्यानंतर आपण जे रासायनिक खतं ठिकाणं पोत्यानं घेऊन येतोय आणि ते टाकतोय आपण डायरेक्टली असं उघड्यावरती फेकून दिले जातात, ते न फेकता माती ॲड करणं खूप गरजेचं आहे. ते केलं तरच आपल्या प्लॉटला तो उपयोग होणार आहे. आणि पाण्याचं नियोजन जे आहे ते ठिबकनं आहे आणि तेही नियोजन अशा पद्धतीने सरांनी केलं. बघू शकता तुम्ही मधल्या याच्यात पाचड सरांनी दाबून घेतले. आता ह्या वर्षी जर आपण बघितलं तर दुष्काळी भाग आहे. यावर्षी पाऊस काळ कमी असून सुद्धा इथं आपल्याला अशा पद्धतीने पाचट ठेवल्यामुळे बाष्पीभवन होत नाहीये, त्याच्यामुळे पाणी आपल्याला जास्त लागत नाहीये. काय होतं यावेळी दुष्काळाची परिस्थिती आहे. जर तुम्ही पाट पाणी दिलं तर पाट पाण्याला तुम्हाला सांगू, पाट पाण्यानं तुमचं यावर्षी भिजणारच नाही क्षेत्र पाट पाण्यानं उन्हाळ्यात किंवा लाईटीचा प्रॉब्लेम. आणि पाचट असल्यामुळे तुम्ही जेवढं कमी पाणी द्याल तेवढं तुमचं त्या कमी पाण्यात एवढं उत्पादन निघू शकते. म्हणजे पाचट हे काढणं गरजेचं आहे आणि महत्वाचं ड्रिपची सोय असली तर ड्रिप करणं गरजेचं आहे. म्हणजे मोहिते सरांनी हे सुद्धा सांगून दिले की कोणताही काळ येऊ द्या, अगदी दुष्काळी असेल किंवा पाऊसकाळ असेल तरी सुद्धा आपण त्याला मात देऊन 100+ कसं राहायचंय ह्याला तोड देत आले ते. आणि तशा पद्धतीने त्यांचं नियोजन अगदी अचूक असं नियोजन ते आपल्याला सांगतायत आणि ते सुद्धा करतायत. तर नक्की तुम्ही मोहिते सरांच्याकडून योग्य अशी माहिती मिळाली असेल असं मला वाटतंय. सरांनी खूप छान माहिती सांगितली आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे सर्व नियोजन अगदी सरांनी अचूक असं सांगितलं. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडतीलच. आणि असंच आपण वेगवेगळ्या प्लॉटमधले त्यांची अशी पूर्णतः माहिती घेणार आहोत. पण आपल्या क्षेत्रातलं नियोजन हे आपण स्वतः करायला हवं. आपण माती परीक्षण करत नाहीत, जास्तीत जास्त शेतकरी माती परीक्षण करत नाहीत. माती परीक्षण करण्याची खूप गरज आहे. त्यामुळे आपल्याला समजतं की आपल्या मातीची काय लेवल आहे किंवा काय हवं आहे त्या मातीला. तेच फक्त दिलं तर आपला खर्च कमी होणार आहे. सर तुमचा एकरी खर्च किती होतो? आता तुम्ही रोपच आणताय आणि ते लागवड करता, तुमचा एकरी लागवडीपर्यंत खर्च किती हो लागवडीला? आता टोटल आता आम्ही 125 टन लगातार 4 वर्ष झालं उत्पादन घेतोय, म्हणजे 125 टन. आणि एकरी खर्च आपण शेणखत जे टाकतोय 60 वाल्या, मग ते 60 वाल्याचं मला 35,000 किंवा 40,000 रुपये जातात. ते धरून सगळे बांगलन, पाला काढणे, रोप, रोटर, सरी, नांगरट, सगळं स्प्रे, सगळं एक टनाला 1,000 रुपये आम्ही खर्च करतोय. म्हणजे जर 125 टन काढले तर आपण 1.25 लाख रुपये खर्च करतोय. आणि त्याच्यात आपल्याला 125 टन उत्पादन भेटते. म्हणजे कारखान्याचा रेट 3,000 रुपये, आपण 1,000 रुपये टनाला हे टार्गेट ठेवून करतोय. म्हणजे 1,000 जर तुम्ही खर्च केला, आपण किरकोळ तुम्हाला सांगू का, किरकोळ 60,000 ते 70,000 खर्च करतोय नॉर्मली. तुम्ही सुरूच ऊस घ्या, पूर्व हंगामी घ्या, शेणखत, रोटर, सरी, बांगलन, तुम्ही 60-70 पर काय जास्त नाही, 30-40,000 रुपये जास्त एक खर्च करायचा आहे. 30-40,000 रुपये तुम्हाला 50 ते 60 टन उत्पादन वाढणार आहे. म्हणजे असं काय नाही की एकरी 100 टन म्हणजे खर्ची गोष्ट आहे. म्हणजे हे काही शेतकऱ्यांचं सर तसंच येतं की 100 किंवा 100+ काढायचं म्हटलं तर ते म्हणतात की एवढा खर्च होतो. मग एवढा खर्च करण्यापेक्षा ते म्हणतात की 60-70 हजार रुपये मध्ये जर आपण 40 ते 50 जरी टनेज घेतलं तरी सुद्धा आपण फायद्यामध्ये, असं त्यांचा समज असतोय. पण तुमचा वेगळा आहे. तुम्ही आता कॅल्क्युलेशन सगळं अगदी अचूक सांगताय सर, की ऊसाची संख्या असू द्या किंवा आपण किती गुंठाला किती खर्च करतोय, अगदी आपल्याला कारखान्याकडून येणारे ते सुद्धा आहे. फक्त काय तुम्ही 60 ते 70 हजार खर्च करायचं, नंतर आपल्याला काय करायचं, 30-40 हजार वाढवायचं, त्यात उत्पादन तुम्हाला 50-60 टन वाढणार आहे. आणि ऊसावय असं काही अवघड नाही बरं का 100 टन काढणं. मी आटणी व्यवसायात होतो, हे 2017ला मी आटणी व्यवसायात होतो नागपूरला. मी 17 साली आटणी व्यवसाय हे करून मी शेती क्षेत्रात वळू. मी ग्रॅज्युएशन आहे माझं. शेतीचा मला काडी मात्र अनुभव नव्हता. 2017 साली माझं उत्पादन एकरी 23 टन होतं. सरी किती 2.5 फुटाची आणि पाटपाणी आणि एकरी 23 टन निघायचं. त्यांचा आमचा काही ताळमेळ शेतीचा आणि आमचा संबंध टोटल म्हणजे लॉसमध्ये शेती होती. तर असेच परत नंतर आम्ही कुठे कुठे असे बाहेर जाऊन प्लॉटला भेटी दिल्या, नक्की काय करतात,
कसं करतात हे अजून आमच्याकडं काही काही होतात चुका, असं नाही की परफेक्ट. आता ह्या प्लॉटचं तुम्हाला सांगू का, जर हा प्लॉट तुम्ही व्हिडिओ नंतर बघचाल, हा प्लॉट मला एक अंदाज आहे आत्ताचं सध्या, हा प्लॉट 140 ते 50 टन हा प्लॉट जाणार आहे. आपण 100 म्हणतोय, पण हा प्लॉट 140 ते 50 टन 100% जाणार आहे. आणि अवघड नाही हो, आम्ही 8नी व्यवसाय सोडून आलोय आणि शेती करतोय. 23 टनावरून आम्ही 125 टन काढले, 100 टन काढलं. सर मला खरंच खूप असं काय म्हणायचं की मलाच फक्त आतापर्यंत वाटत होतं की मला नॉलेज नसून मी ह्यातली माहिती घेते, पण आज तुम्ही सुद्धा माझ्यासारखं सेम झालंय तुमचं की तुम्हाला ही अनुभव यातला नसून, काहीही गंध नसून, अगदी एकरी 23 टन घेणारे तुम्ही शेतकरी, आज तुम्ही 100+ 150+ टार्गेट सरांनी ठेवले की या वर्षी ते नक्कीच 150 टनेजला जाणार आहेत. तर आम्ही तुमच्यासोबत जोडलेले आहोतच, आम्ही वेळोवेळी येणारच आहोत तुमच्याकडे मुलाखतीसाठी सर. आणि आमच्या युवा शेतकऱ्यांना सुद्धा इथून माहिती मिळणारच आहे आमच्या चॅनलच्या वतीने, तर योग्य मार्गदर्शन तुमचं मिळावं. पण सर जसं तुम्ही म्हटला की कुठलंही पुस्तकी ज्ञानापेक्षा एखाद्याकडून घेतलेला, आता तुम्ही भेट देऊन तिथे तुम्ही भेट देऊन आला, तिथे त्यांच्याकडून विचारलं की काय केलं काय नाही केलं पाहिजे, तरी सुद्धा अजून तुम्ही स्वतः सुद्धा चुकत आणि तुमच्या वेगवेगळ्या प्लॉटमध्ये वेगवेगळे तुम्ही शेड्यूल करत तुम्ही स्वतःही सुद्धा अनुभव घेताय तुम्ही. आता आम्ही तुमचे बाकीचे पण प्लॉट बघितले, तर त्यात पण तुम्ही वेगवेगळ्या टप्प्याने वेगवेगळे अनुभव घेताय स्वतः की हे केल्यानंतर काय होऊ शकते, ते केल्यानंतर काय होऊ शकते. ही प्रत्येक शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. आपल्या प्लॉटमध्ये काय केल्यानंतर काय होतं हे स्वतः अनुभवलं पाहिजे. आता सर जसं की अचूक अशी माहिती सांगतात, जे की गलाई व्यवसाय सोडून ते शेतीकडे वळलेत, पण अगदी ते आज अचूक आपल्याला सांगतायत की एका ह्याच्या ठोंबात किती ऊस असले पाहिजेत, एकरी एवढे ऊस होतील, एवढं उत्पन्न होणार आहे, गुंठ्याला किती खर्च होऊ शकतो, किती उत्पन्न होणार आहे टोटली अगदी, आणि कितीला किती वापरला पाहिजे, अचूक अशी माहिती सर सांगतायत. म्हणजे किती त्यांनी त्यात वाहून घेतलंय. अगदी ऊस संशोधक जे असतात ना आहेत, तर त्यांना सुद्धा ते जसं सांगतात तशा पद्धतीने सरांनी इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. मला तर वाटतंय नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतोय, तुम्ही एवढी अचूक अशी सर्व माहिती तर सांगितली, तुम्ही अगदी लागवडीपासून काय केलं पाहिजे सर्व माहिती अशी सांगितली, पण आता जर आपण बघायला गेलं तर युवा शेतकरी शेतीकडे जास्त वळायला लागलेत, अगदी शिक्षित असून सुद्धा ते शेतीकडे वळतायत. त्या शेतकऱ्यांना सर तुम्ही संदेश काय द्याल? फक्त काय शेतीकडे वळताना, आता माझा पण 8नी व्यवसाय होता, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली, जिद्द आणि चिकाटी लय महत्वाची आहे. जिद्द आणि चिकाटी तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. आणि रोज तुम्ही शेतीच्या बांधावरून एक चक्कर मारली पाहिजे. तुम्हाला कुठलंही पीक घ्या, ऊस किंवा भाजीपाला असो, फळ पिक, त्या पिकाशी तुम्हाला एकरूप किंवा कनेक्ट होता आलं पाहिजे. पीक तुमच्याशी बोललं पाहिजे किंवा पिकानं तुम्हाला सांगितलं पाहिजे, असं तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हा. तुम्हाला कधीही आपली जमीन किंवा माती तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. पण हे अनुभव यासाठी त्यासाठी आपल्या बांधावरती आपली चक्कर असणं, आपल्या पानांवरती काय आहे काय नाहीये, एक फेरा जरी आपल्या प्लॉट मध्ये आला. आता तुमचं टोटल क्षेत्र सर किती आहे? आता सगळं टोटल माझे आणि हे खांडा धरून सगळं माझं टोटल 21 एकर क्षेत्र आहे सगळं, आणि सगळं ड्रीप आहे. आणि सध्या सगळं मी एकटा पाहतो या सगळे. म्हणजे टार्गेट बघा केवढं मोठं आहे. ज्यांच्याकडे 3 एकर जरी असेल तर ते म्हणतात की मी एकटा 3 एकर क्षेत्र कसा बघू किंवा काय करू, तर सर स्वतःच बघून खंडानं सुद्धा त्यांनी घेतलंय. असं ते 21 एकर स्वतः एकटे बघतायत आणि तेही 100+ घेत आहेत. काही शेतकऱ्यांचं असं येतं की 3 एकर आहे किंवा 4 एकर आहे, 6 एकर असू द्या, तर त्यात ते काय म्हणतात की 1 एकरकडे शेतकरी चांगलं लक्ष देऊ शकतोय आणि त्या 1 एकरातच फक्त तो 100+ उत्पन्न काढू शकतोय. पण इथे तसं नसून मोहिते सर प्रत्येक प्लॉट मध्ये 100+ काढतायत ते, आणि ते स्वतः एकटं शेती करतायत, एकटं सगळं लक्ष देत आहेत, अगदी पाण्यापासून फवारणीपर्यंत खताचं नियोजन बाकीचं जी काय असेल ते. फवारणीलाही माणसे आहेत, पण खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन सगळं टोटली नियोजन मी एकटाच करतो. मग पाण्याचं नियोजन तुमचं सगळं ड्रिपद्वारे? सगळं टोटली 21 एकराला सगळं ड्रिप आहे टोटली सगळं. मी आता काय लोक म्हणतात पाचट कुजत नाही, पाचट कुट्टी केल्यावर पाणी. मी 5 वर्ष झालं कुठलाही चंबर खोललेला नाही. 5 वर्ष झाले या 20 एकर क्षेत्राला कुठलंही पाट पाणी दिलेलं नाही, किंवा मी कुट्टी केल्यामुळे कोण म्हणतं हुमणी होते, ते पण विषय नाही. नाही सर, हुमणी होते, पण अजून पण शेतकरी काय म्हणतात की पाचट असल्यानंतर आणि त्याच प्लॉट मध्ये आपलं ठिबक असल्यानंतर उंदराचा अटॅक होतं, तर त्याला तुम्ही काय द्याल, काय माहिती सांगाल त्या शेतकऱ्यांना? तुम्हाला सांगू का, उंदराचं अटॅक कधीतरी
मला 1 एकर क्षेत्रात कुठंतरी एखादी पाईप चोकअप होऊ शकते 2%, 2% होऊ शकते. पूर्ण प्लॉटला आता माझं 17 पासून आज बघा 8 वर्ष झालं ड्रीप आहे. कुठेही मला हा प्रॉब्लेम आलेला नाही. आणि सुरू ऊस नाही, हाडसाली ऊस आहे. तो ऊस शेतात कमीत कमी 16-17 महिने ऊस राहतोय, तरी मला हा कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही. 1-2 ठिकाणी होतंय, 1-2 ठिकाणी उंदीर लागतो किंवा, पण तो म्हणजे कारण आहे त्याचं. ते बाकी काय तुम्ही ते पण करू शकता. त्याला पण एक आहे, कुठं उंदरानं कट केले तर तुम्ही शेवटला एंडला कॅप करून बघू शकता पाणी तिथं पडतंय का नाही. पाणी नाही आलं की आज जाऊन तुम्ही ते जॉईनर मारू शकता किंवा काय. मग ते आम्ही तुम्हाला सांगू 14-15 महिन्यापर्यंत उसात आज जाऊन जॉईनर मारलीत, मग ते 2%. पण सर ते तुम्ही पाचट काढताय म्हणून तुम्हाला उसात येणं शक्य आहे. आता जे शेतकरी पाचट काढत नाहीत तर त्या शेतकऱ्यांना त्या महिन्यात 8-10 महिन्यानंतर उसात येणं सुद्धा शक्य होत नाहीये. कारण का ऊस उभा तेवढाच असतोय, पाचट जास्त प्रमाणात असते, आडवा तिडवा पडलेला असतोय, त्यामुळे आपल्याला उसात शिरताच येत नाही, जाताच येत नाही उसात. आता काय झालं होतं, गेल्या वेळी आमचा 15-16 महिन्याचा ऊस होता, त्यावेळी असाच ऊस पडलेला होता, पण हँडकॅपला पाणी येत नव्हतं. मी आज जाऊन ते बघितलं होतं, 3-4 साऱ्याला कट केलं होतं उंदरानं, ते आपण जॉईनर मारलं होतं. पण त्रास होतो बरं का, थोडा त्रास होतो, त्रास घेतलाच पाहिजे. त्रास घेतला तरच तुम्हाला सगळं टार्गेट आपल्याला करायचं आहे. कुठल्याही गोष्टीचा त्रासही होणारच. आता सुरुवातीला तुम्ही 50 टन काढत असाल, सुरुवातीला तुम्हाला नवीन वाटणार, पण तुम्ही एकदा ते सुरुवात केली, पण ते पण सोप्या गोष्टी होत जातात सगळ्या. एकदा तुम्हाला सवय लागली, कुठलीही गोष्ट अवघड गोष्ट सोपी होऊन जाते. आता सर आता 8 महिन्याचा तुमचा ऊस झालेला आहे, मग तुम्ही ठिबकनं पाणी किती तास कधी देताय? आता सध्या सगळं क्षेत्र आता इथं 15 एकर आहे, दुसऱ्या जागेला 5 एकर आहे. सध्या आता मी लयत लय 4 तास पाणी एका प्लॉटला देतोय. एक संघ आपल्याला 3 एकर क्षेत्र भिजतं मोटरवर, म्हणजे 6 एकर रोजचं आपल्याला ड्रिपनं जाऊ. पाट पाणी असलं तर तुम्हाला 1 एकर क्षेत्र आता सध्याच्या कंडिशनला भिजवाय तुम्हाला 7 दिवस लागतात किंवा 8 दिवस. पाट पाण्याने भिजणार सुद्धा नाही. किंवा आता सध्या उन्हाळ्याला उसाला पाणी लय लागत नाही, हा एक गैरसमज आहे. उसाच्या मुळीच्या कक्षातच पाणी लागते. ती उसाची मूळ काय खोल नसतात, 5 ते 6 फूट, 1 फूट खोल असतात. आणि उसाच्या जिथं आपण ड्रिप आहे तेवढंच पाणी लागतं, आपल्याला सरीत पाणी लागत नाही. आणि हे चुकीचा गैरसमज आहे, उसाला पाणी जास्त लागतं. सर तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली, आपले मनापासून धन्यवाद सर. आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.